पूजन जो करतो त्याची श्रद्धा कशी असते, तर त्याची श्रद्धा ही सात्विक श्रद्धा असते. तो माणूस सात्विक म्हणून ओळखला जातो. एखाद्याची श्रद्धा भगवान विष्णूंवर असेल, एखाद्याची राम कृष्ण यांच्यावर असेल, कोणी भगवान शंकरावर त्यांची पूजा करत असतील, कोणी गणेशाची पूजा करत असेल, कोणी भगवती शक्तीची पूजा करत असेल, पण ह्या सगळ्यांच्या रूपामध्ये एकच परमेश्वर आहे अशी त्यांची भावना असते. आणि इथे त्यांनी 33 प्रकारचे देव म्हणजे कुठले सांगितले आहेत? 12 आदित्य, 8 वसू, 12 आणि 8 20 झाले, 11 रुद्र, 20 आणि 11 31 झाले, आणि 2 अश्विनी कुमार, असे 33 प्रकारचे देव, असं म्हणून 33 कोटी असं म्हणण्याची पद्धत आहे. आता त्याच्या पुढचे म्हणजे हे झाले सात्विक. सात्विक देवांची पूजा करणारे सात्विक लोक. यक्ष आणि राक्षसांची पूजा करणारे राजसी वृत्तीचे असतात. म्हणजे यक्ष आणि राक्षस हे सुद्धा त्यांनी देवयोनीतच मानलेले आहेत. ह्या योनी यक्षांची आणि राक्षसांची. यक्षांची पूजा कशासाठी करतात? धनसंग्रह, भरपूर धन मिळावं म्हणून यक्षांची पूजा केली जाते. आणि राक्षसामध्ये दुसऱ्याचा नाश व्हावा, एखादा शत्रू असेल त्या शत्रूचा नाश व्हावा म्हणून राक्षसांची पूजा हे लोक करतात. म्हणजे कामनापूर्तीसाठी आणि दुसऱ्यांचा विनाश करण्यासाठी राजस माणसांमध्ये यक्ष आणि राक्षसांचे पूजन केले जाते. त्याच्या पुढचं आहे तामसी लोक. तामसी लोक कोणाची पूजा? प्रेतान भूत गणाश्चान्य, प्रेत आणि भूतांचे पूजन करतात. आता याच्यामध्ये जे मेले त्यांना प्रेत म्हणतात. आपण म्हणतो जे माणूस गेलं एखादं तर त्याचं प्रेत पडलं आहे असं म्हणतो आपण. पण इथे त्यांनी म्हटलं की जे भूतयोनीत गेले त्यांना भूत असं म्हणतात. येथे प्रेत शब्द म्हणजे पितरांचा समावेश याच्यात नाही आहे. म्हणजे जे इथे पडलेलं आहे त्याला आपण प्रेत म्हणतो, किंवा ते प्रेत योनी आहे, एक प्रकारची भूत योनी आहे. पण जे आपले आई वडील, आपले आजी आजोबा, आपले जे पूर्वज आहेत जे गेलेत, तर त्यांनी सांगितलं की त्या पितरांचा समावेश प्रेत म्हणून करू नये. कारण जे आपले कर्तव्य म्हणून निष्काम भावाने आपल्या पितरांचे पूजन करतात ते तामस म्हटले जात नाहीत. म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये श्राद्ध, तर्पण हे जे विधी आहेत सगळे याला सात्विक सांगितलेलं आहे. सात्विकतेमध्ये मोडतं हे, की ज्यांनी आपल्याला जन्म दिला, ज्यांच्यामुळे आपली वंशपरंपरा कुलपरंपरा टिकून आहे त्यांचं पूजन केलं पाहिजे. ते जरी पितरांमध्ये त्यांचा समावेश झालेला असला तरीसुद्धा आपण त्यांचं पूजन केलं पाहिजे. पण जे स्मशानात राहून असं काही प्रेतांवर काही विधी वगैरे करून ते पूजन करतात त्यांना तामसी म्हटलेलं आहे. पण श्राद्धविधी करून जे आपल्या पितरांचं पूजन करतात त्यांना तामसी म्हटलेलं नाही, त्यांना सात्विक म्हटलेलं आहे. म्हणून 9व्या अध्यायामध्ये बघा पितृन्यांती पितृव्रताः असं सांगितलेलं आहे की जो पितरांचं पूजन करतो तो पितर लोकाला जाऊन पोचतो असंही त्यांनी सांगितलेलं आहे. मग त्या पितरांनी आमचं रक्षण करावं म्हणून त्यांचं पूजन केलं जातं. जे आमचे पिता आहेत, पितामह आहेत, त्यांच्यासाठी श्राद्ध, तर्पण वगैरे केलं जातं. आणि ते जरी सकाम भावनेने केले असलं तरीसुद्धा काही हरकत नाही. पण माता पिता, आजी आजोबा इत्यादी पितरांचे पूजन केल्याने तो सात्विक भावच उत्पन्न होतो आणि पितृऋणातून मुक्तता होते. म्हणून ते कर्तव्य सांगितलेलं आहे प्रत्येक मनुष्याचं. त्यांना सात्विकच म्हटलं जातं, त्यांना काही राजसी म्हटलं जात नाही. म्हणजे इथे तामसी विचार करतोय ना आपण. प्रेतान भूत गणाश्चान्य यजन्ते तामसा जनाः. पण जे असे भूतयोनी किंवा प्रेतांची पूजा करतात त्यांना मात्र तामसी म्हटलेलं आहे. नंतर देवता आपण शास्त्रविहित यज्ञादी शुभ कर्म करताना गणेश, नवग्रह, षोडश मातृका ह्या सगळ्यांचं पूजन करतो शास्त्रीय आणि निष्काम भावानी करायला पाहिजे. निष्काम भावानी
हे वास्तविक नवग्रहांचं पूजन नसून शास्त्राचेच पूजन आहे. म्हणजे या ठिकाणी शास्त्राचा आदर केला पाहिजे. शास्त्रांनी जे सांगितलेलं म्हणून तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते, जे 16व्या अध्यायाचा शेवट त्यांनी तिथे केला होता तो ह्याच्याचसाठी की शास्त्रांनी जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे विधी केले तर मग ते सात्विकामध्ये मोडतात. तो सात्विकच विधी होतो असं सांगितलेलं आहे. मग आतापर्यंत त्यांनी काय सांगितलं की जे शास्त्रविधीला जाणत नाहीत, अज्ञानामुळे शास्त्रविधीचा त्यांनी त्याग केलेला आहे, आपले इष्ट व त्यांचे यजन पूजन यावर श्रद्धा ठेवतात, अशा माणसांचं वर्णन आतापर्यंत केलं. पण आता याच्या पुढचं जे वर्णन आहे ते विरोध करणारे जे असतात, शास्त्रविधीला मानतच नाहीत. आता हे आधीचे जे होते ते अज्ञानाने, की त्यांनी कधी शास्त्र वाचलं नाही, त्यांना कधी शास्त्र माहीत नव्हतं, पण आपल्या आईवडिलांनी सांगितलेल्या कुलपरंपरा त्यांनी चालू ठेवलेल्या आहेत, अशा लोकांची चर्चा आतापर्यंत त्यांनी केली. पण आता ते म्हणतात की शास्त्रविधीचा त्याग करणाऱ्या श्रद्धारहित माणसांच्या क्रियांचं वर्णन आता पुढच्या 2 श्लोकांमध्ये केलेलं आहे. म्हणजे हे पूर्णपणे तामसीच म्हणायचं यांना, किंवा आसुरी लोक जे असतात त्या आसुरी लोकांचं वर्णन आता या 2 श्लोकात आहे, 5वा श्लोक आणि 6वा श्लोक. अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपोजनाः दंभाहंकार संयुक्ताः कामरागबलान्विताः कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः माञ्चैवान्तः शरीरस्थं तान् विद्यासुरनिश्चयान्. की जे पुरुष शास्त्रविधीरहित घोर तप करतात, जसं हिरण्यकश्यपू वगैरे हे जे राक्षस होते, रावण, भरपूर तप केलं त्यांनी, महादेवाला प्रसन्न करून घेतलं, पण ते तप कसं होतं, शास्त्रविधी विरहित होतं आणि दंभ आणि अहंकार यांनी युक्त होतं, आणि जे भोगपदार्थ आसक्ती हट्ट यांनी युक्त होतं. अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपोजनाः दंभाहंकार संयुक्ता कामराग बलान्विता. कामना होती त्याच्यामध्ये, राग म्हणजे अनुराग, आसक्ती, बल म्हणजे एखादी गोष्ट मला मिळाली आणि ती आता माझ्याकडे कायम राहिली पाहिजे अशा पद्धतीचं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्या राक्षसांच्या तपामध्ये असतात, आणि म्हणून त्याला ते म्हणजे खरं तर तप करणं हे चांगलं आहे, की तप करण्याने भगवंताला प्रसन्न करून घेणं हे चांगलं आहे. पण ह्याच्यामध्ये जे तप सांगितलेलं आहे या 2 श्लोकांमध्ये ते कसं सांगितलेलं आहे, आसुरी तप सांगितलेलं आहे, की शास्त्रामध्ये ज्याचा विधान नाही आहे, उलट निषेध केलेला आहे की हे करू नये असं शास्त्राने सांगितलेलं आहे. असं तप हे लोक करतात जे तामसी बुद्धीचे असतात, आणि ते स्वतःही शास्त्र जाणत नाहीत आणि इतरांनाही कोणी जर सांगितलं तर त्यांचं मानतही नाहीत, असे हे लोक असतात. आणि दंभ अहंकाराने युक्त असतात. त्यांच्या मनामध्ये अशी धारणा पक्की झालेली असते की आजकाल जे काही भजन ध्यान स्वाध्याय सगळं जे काही चाललेलं आहे त्याच्याकडे सगळ्याकडे ते दोष दृष्टीने बघत असतात. हे सर्व ढोंग आहे, हा सगळा दंभ आहे, असंच ते बघत असतात. आणि त्यांची बुद्धी, त्यांचं कौशल्य, त्यांचं चातुर्य हे सगळं अभिमानाने भरलेलं असतं. असं हे तामसी लोकांचं वर्णन याच्यात आहे. आम्हीच ज्ञानी आहोत, आम्हीच लोकांना समजावू शकतो, आम्हीच त्यांना योग्य मार्ग दाखवू शकतो, अशी त्यांची भाषा असते. आणि शास्त्रातल्या गोष्टी कशाला ऐकायच्या, शास्त्रबिस्त्र काही नाही, आमच्याच गोष्टी तुम्ही ऐका असं ते सांगत असतात लोकांना. असे लोक पाहायला मिळतात आपल्याला समाजामध्ये. आणि म्हणजे हे झालं शास्त्रविहित. अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपोजनाः दंभ अहंकार संयुक्ता कामराग बलान्विताः. काम शब्द भोगपदार्थाचा वाचक आहे. त्यांनी सांगितलं मिळावं मिळावं, हे पाहिजे ते पाहिजे, कामना. आणि मग तो पदार्थ मिळाला की त्याच्यामध्ये रंगून जाणं, तल्लीन होणं, त्याला म्हणायचं राग, म्हणजे अनुराग निर्माण होतो, त्याच्यामध्ये आसक्ती निर्माण होते. आणि मग तो पदार्थ टिकून राहावा हा दुराग्रह होतो, म्हणजे बल. म्हणजे हे आसुरी स्वभावाचे जे लोक असतात यांना मनुष्य शरीर तर मिळालेलं असतं, भगवंतानी त्यांना पुढे त्यांची प्रगती व्हावी यासाठी मनुष्य शरीर दिलेलं आहे. पण त्या मनुष्याच्या शरीराचा ते पशुसारखाच उपयोग करतात, पशुसारखंच वागतात.
भोग सामग्री मिळाली आहे त्याचा वाटेल तसा उपयोग करतात, मनाप्रमाणे वागतात, दुराग्रह जिद्द अशा पद्धतीने ते तप करतात. म्हणजे त्यांची तपाची पद्धत कशी असते बघा, आपण कधी कधी टी व्हीवर बघतो की खूप उपाशी राहतात काही काही लोक काट्यावर झोपतात. त्यांना असं वाटतं आपण काहीतरी फार वेगळं जगावेगळं करण्यामध्ये त्यांना आनंद असतो. ते हे आसुरी तप आहे. काट्यावर झोपणं, उलटं लटकणं, एका पायावर उभं राहणं, शास्त्राज्ञेविरुद्ध अग्नीत तापणं, आपलं शरीर मन इंद्रियांना कोणत्याही प्रकाराने कष्ट देणं, सतत कष्ट देणं, आणि मग ते प्रसिद्धी मिळवायची असतात त्यांना. वाईट गोष्टीतून का होईना प्रसिद्धी मिळवायची. मग हे सगळं काय आहे, त्यांनी सांगितलं आसुर निश्चय असलेल्यांचे हे तप आहे ना. मांचैवांत शरीरस्थम तान विद्या सुरनिश्चयान. आसुर निश्चयी लोकांचं हे तप असतं. आणि कर्षयंत शरीरस्थम, हे काय झालं की आपल्या शरीरात असलेल्या भगवंताला ते त्रास देत असतात, असं त्यांनी सांगितलं. की शरीराला कष्ट दिल्याशिवाय तप होत नाही हे बरोबर आहे, स्वाभाविक धारणा ही आहे. परंतु हे जे तप असतं ह्याच्यामुळे काय होतं, किंवा भगवान स्वतः म्हणतात की अरे मी त्यांच्या हृदयात असतो, त्या परमात्म्याला देखील ते कृश करतात. कर्षयंत शरीरस्थम भूतग्रामम चेतसहा, की जी पंचमहाभूतं त्याच्या शरीरामध्ये आहेत त्या सगळ्यांना तो दुःख देत असतो आणि माझ्या आज्ञेप्रमाणे वागत नाही, माझ्या मताप्रमाणे वागत नाही. आणि म्हणून अर्जुनाने विचारलं की हे लोक कोणत्या निष्ठेचे असतात, मग यांची निष्ठा कोणती असते. तर यांची निष्ठा तान्विद्धी सुरनिश्चयान, असुर निश्चयान असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे नास्तिकच म्हणायचं यांना, आसुरी प्रवृत्तीचे लोक म्हणायचं. हे असे वागत असतात. हे या 2 श्लोकांमध्ये आपल्याला कळलं. आता पुढे ते म्हणतात की आपल्याला आता ते पूजा कसे करतात किंवा त्यांची श्रद्धा कशी असते याच्यावरनं सात्विक राजस तामस ओळखले. आता आहारावरून काही लोक पूजाही करत नाहीत, काही लोकांचे स्वभावही कळत नाहीत. मग त्यांना सात्विक आहे राजस आहे कसं ओळखायचं, तर त्यांच्या आहारावरून ओळखता येईल म्हणे. मग 7वा श्लोक आहे बघा. आहारस्तोपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु. की आहारही 3 प्रकारचा असतो. त्याप्रमाणे पुढे आता येईल यज्ञ 3 प्रकारचं, दान 3 प्रकारचं, तप 3 प्रकारचं, असं सगळं असतं. म्हणजे प्रत्येकामध्ये सात्विक राजस तामस असं सगळे 3 प्रकार आलेले आहेत. मग आता श्रद्धा, रुची, प्रियता भजन पूजनात नाही आहे एखाद्याची, तो काहीच करत नाही, देवाचं भजनही करत नाही, देवतांची पूजाही करत नाही. मग त्याची निष्ठा कशी ओळखायची, तर त्याची शरीर निर्वाहासाठी भोजन तर करतो ना तो, मग तो भोजन कुठल्या प्रकारचं करतो त्याच्यावरून त्याची हे ओळखायची, काय निष्ठा ओळखायची असं त्यांनी सांगितलं. मग काही लोकांचं भोजन कसं असतं की जे पाहिल्याबरोबर खावंसं वाटतं, त्याच्याकडे मन आकृष्ट होतं. मग ते सात्विक आहे का राजस आहे का तामस आहे, ते आता पुढे त्यांनी छान आपल्याला सांगितलेलं आहे. पण म्हणजे कोणाला असं वाटेल की हे भोजनाचे प्रकार सांगितलेले आहेत, सात्विक राजस तामस. तर हे भोजनाचे प्रकार नाही आहेत, तर हे आहार घेणारा जो आहे, कुठल्या प्रकारचा आहार तो घेतो त्याच्यावरून त्याचा स्वभाव ठरतो. त्या स्वभावाचं वर्णन भगवंताला करायचं आहे. आणि म्हणून त्यांनी इथे वेगवेगळ्या प्रकारचे हे म्हणजे त्या माणसाची रुची कशी असते. आता समजा सात्विक माणूस आहे, त्याचं खाणं कसं असतं, त्याचं राहणीमान, त्याचं कार्य कसं असतं, त्याची संगत कशी असते, त्याच्यावरून तो सात्विक आहे का राजस आहे ते ठरतं. तसंच राजसाचं, तसंच तामसाचं. मग आता पुढे 8व्या श्लोकामध्ये दिलं आहे बघा त्यांनी, सात्विक आहाराबद्दल दिलेलं आहे. आयुष्सत्वबल आरोग्य सुखप्रीती विवर्धनाः रस्या स्निग्धा स्थिरा रुद्ध्या आहारा सात्विक प्रियाः.